कुडाळ तालुक्याचं शेवटचं गाव. जे लोक फक्त नाव जरी ऐकतात ना त्यांच्या अंगावरती काटा असाच येतो. एवढं भयानक आहे ते, एवढं भयानक आहे. म्हणजे माणूस रात्रीचा एकटा जर गेला ना तर तो व्यवस्थित घरी परत जाईल की नाही ह्याची गॅरंटी नसते. बापरे. म्हणून माणसं शक्यतो एकटे जात नाहीत त्या रस्त्यावरून. जळबांधा म्हणून एक ठिकाण आहे. भगवती देवीच्या मंदिरापासून जस्ट थोडंसं पुढे एक टर्नवरती जळबांधा आहे. आम्ही लहान होतो गावामध्ये, तर ती गाडी शेवटची गाडी कुडाळ गाडी येत होती आणि तिचा ड्रायव्हर जळबांध्याच्या जवळ आला. भगवती मंदिर सोडून जळबांध्याच्या जवळ आला आणि अचानक जळबांध्यावरती गाडी थांबवली. लोक सगळेजण हैराण की अरे जळबांध्यावरती गाडी कशाला थांबवली. ॲक्च्युली जे जळबांधा आहे ना, आपण आज इथे बोलतो ना, तुम्हाला त्याच्याबद्दल जास्त माहिती नाही म्हणून. नाही तर जे लोक जळबांधा हा फक्त नाव जरी ऐकतात ना आणि जे त्या भागातले आहेत ना त्यांच्या अंगावरती काटा असाच येतो. एवढं भयानक आहे ते, एवढं भयानक आहे. म्हणजे माणूस रात्रीचा एकटा जर गेला ना तर तो व्यवस्थित घरी परत जाईल की नाही ह्याची गॅरंटी नसते. बापरे. म्हणून माणसं शक्यतो एकटे जात नाहीत त्या रस्त्यावरून, जळबांध्यावरून. असं आहे. म्हणजे तिथे म्हणतात की पूर्वीच्या काळी ना भुतावळच तिथे सोडली जायची. कसं गावागावांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये कसं असते, अंगावर उतारे काढतात किंवा काय असतात असे प्रकार गावांमध्ये असतात, चालतात. मग तो प्रकार तो सगळा जळबांध्यावरती सोडला जायचा. बरोबर. आणि जळबांधा ज्याप्रमाणे एक देवचार असतो गावांमध्ये, प्रत्येक गावांमध्ये देवचारांच्या जर स्टोऱ्या बऱ्याच जणांना माहिती आहे. राखणदार, जसं एक राखणदार असतो ना तसा हा तिथे देवचार म्हणून एक प्रकारची एक शक्ती आहे. आणि जे कोणाच्या अंगामध्ये येते, जे कोणाला काय कसली बाधा वगैरे झाली असेल तर तिचा वरचा उतारा तिथे सोडला जातो. ते ठिकाण आहे जळबांधा. तर त्या जळबांध्याच्या ठिकाणी एस.टी. आली आणि हे काय सर्रास होत नसते कोणाबरोबर. आता जर आपण एखाद्या गोष्टी ज्यावेळी सांगतो की बाबा इथे हे दिसलं, इथे भूत दिसलं, तिथे ते असे प्रकारची आम्हाला जाणीव झाली वगैरे, ह्या सर्रास नाही होत. त्यांचा एक टाईम पिरियड आणि त्याचा एक योग असतो. आणि त्या योगामध्ये, त्या फेऱ्यामध्ये, त्या चक्रामध्ये आपण जर आलो तरच आपल्याला त्या गोष्टींची अनुभूती होते, नाहीतर अशी शक्यतो होत नाही. आणि तो एस.टीचा ड्रायव्हर एवढी कुडाळपासून गाडी घेऊन आला आहे सगळं काही, आणि त्या जळबांध्याकडे येऊन गाडीला त्याने अचानक ब्रेक मारला. इतक्या म्हणजे चालत्या गाडीने अचानक ब्रेक मारला आणि आतमध्ये एस टीमध्ये ओरडतोय, अरे ह्यो बघा बैला एवढं वाघ. बापरे. एस टीच्या समोर बैला एवढा मोठा वाघ असा तो सारखा ओरडतोय. म्हणून कंडक्टर पहिला गेला. माणसं तर कशाला उठून जाणार ना आपली सीट सोडून, म्हणून माणसं आपली सीटवरती बसली आहेत. आणि हा कंडक्टर पुढे गेला तर कंडक्टर म्हणतो अरे कुठे वाघ. पण ह्याला दिसायला लागला ड्रायव्हरला. म्हणून माणसं पुढे बघायला गेली तर माणसांनाही तो वाघ दिसेना, पण हा म्हणतोय बैला एवढं मोठं वाघ. फक्त त्यालाच दिसतंय ते, फक्त त्यालाच दिसतोय. आणि हेच असंच होते. जळबांधा लागलो म्हणून आमच्या गावाला बोलतात. तर जळबांधा कोणाला तरी एखाद्याला असा लागतो, मात्र तो माणूस कधीच राहत नाही. तेही सांगतो त्याच्यासोबत काय झालं जळबांध्याचं. पुढे ह्या लोकांनी भगवतीला गाराणं घातलं. आमच्या पंचक्रोशीतलंच म्हणता नाही येणार, संपूर्ण आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून लोक तिथे देवीकडे नवस करायला येतात, दर्शनासाठी येतात. तर भगवतीला गाराणं घातलं लोकांनी एस टीमधल्या की आई आम्हाला आमच्या घरापर्यंत सुखरूप पोचव म्हणून, कारण की ह्याला जळबांधा आता लागला आहे. ह्याने गाडी चालवली. गाडी मला वाटते हार्डली 1 मिनिट पुढे नेऊन परत थांबवायचा, जोरजोरात टाळा वाजवायचा आणि किंचाळायचा. बापरे. आता ही गाडी घोडग्यापर्यंत तर गेली पाहिजे. हो. ही माणसं फक्त त्या भगवती आईच्या विश्वासावरती गाडीत बसून राहिली की आई ह्याचा कंट्रोल घेईल आणि आम्हाला सुखरूप सोडेल. असं करत 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 तो स्टॉपपर्यंत पोचायचा, थांबवायचा. एक एक माणसं गाडीतून उतरत आहेत
आणि हा वेड्यासारखा मध्ये मध्ये गाडी थांबवतोय, ओरडतोय, जोरजोरात किंचाळतोय, टाळ्या वाजवतोय, अशाच प्रकारे चालत चालत गेला. तरी घोडग्यामध्ये चालवत होता तो गाडी. तरी चालवत होता. आता ते गाराणं पडलेलं आहे हो देवीला. आमच्या इकडे देवीच्या इथे ना चाळ्या आहेत. म्हणजे पहिल्यांदाच्या काळी ना रेड्याचा बळी दिला जायचा बरं. आमच्या भगवतीकडे. आणि तिच्याकडे अशी स्टोरी होती की आम्ही ते बघितलं नाही, आम्ही तर फार लहान, त्याच्या आधीच ती प्रथा बंद झालेली, रेडा कापणं वगैरे, बळी देणं. आणि तो रक्तामध्ये ना 5 मणाचा भात रक्तामध्ये पूर्ण भिजवायचे आणि तिकडे त्या वाफ्यांमध्ये देवीच्या बाहेरच्या साईडला असं मोकळी जागा आहे, वाफे आहेत, तर त्याच्यामध्ये तो पसरायचे की ते सकाळपर्यंत तिथे एकही रक्ताचं भाताचं शीत नसायचं. भाताचं शीत म्हणजे भात नसायचा तिथे, हो. काहीच नसायचं तिथे. अशा प्रकारच्या आम्ही ऐकलेल्या गोष्टी आहेत तिथल्या. तर हे जे आहे तो हा घोडग्यापर्यंत अगदी व्यवस्थित जसं असं ओरडत किंचाळत वगैरे गेला. माणसं सगळी उतरली. जशी गाडीतून माणसं उतरली तसा ह्याचा डोक्यावरचा पूर्ण कंट्रोल गेला, वेडा झाला. हा पूर्ण वेडा झाला. गाडीच्या खाली उतरला, सरळ दगड घेतले गाडीतून आणि गाडीच्या सगळ्या काचाच फोडून टाकल्या. त्याच्यानंतर घोडगे बाजारपेठ आहे आणि त्याला आजूबाजूला बाजारपेठ आणि घरं सगळी जॉईंटच आहेत. ती त्या बाजारपेठेत दगड मारायला लागला, अख्ख्या घोडग्याच्या बाजारपेठेमध्ये. लोकांनी त्याला बांधून घातला रश्शीने आणि दुसऱ्या दिवशी दुसरा ड्रायव्हर बोलवला आणि नंतर ती एस टी गेली असणार. पण ह्याला मग नंतर त्याच्या घरी सोडला. मी त्याच्यानंतर असं ऐकलं की 1 वर्षापर्यंत त्याचे सगळ्या प्रकारचे विलाज झाले. म्हणजे डॉक्टर वगैरे ते सायकॅट्रिककडे नेले, सगळं काय, बाबा बुवा सर्व काही सगळं झालं. आणि मग नंतर त्याच्यानंतर आमच्याच गावातल्यांनी त्याची ज्यावेळी परिस्थिती नाही सुधारली त्यावेळी म्हटलं तुम्ही इकडे तिकडे फिरवताय, तुम्हाला त्याला भगवतीकडे आणला पाहिजे, कारण की जळबांध्याने पकडला आहे तर ते भगवतीच्या अंडर येते. मग त्याला तिकडे आणला आणि 1 वर्षानंतर तो जळबांधा सुटला त्याचा. म्हणजे अशा प्रकारच्या स्टोऱ्या.